मागील अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असून दरवर्षी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत असतो। याचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी या महामार्गाची पाहणी केल्यानंतर आता या महामार्गाचे खड्डे भरण्याचे काम वेगाने सुरू असून येत्या गणेशोत्सवापर्यंत हे काम पूर्णत्वास येईल याचे समाधान वाटत आहे। पनवेल ते इंदापूर या 84 किलोमीटरच्या कामातील गोवाकडे जाताना पेनपासून पुढे या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्यानंतर या महामार्गाची दुरावस्था पाहता एका ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या महामार्गावर काम करणाऱ्या ठेकेदारांनी योग्य ते काम करण्याला प्राधान्य दिले आहे। आता महामार्गावरील खड्डे पक्क्या स्वरूपात भरले जात असून येत्या गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे भरून पूर्ण होतील यात शंका नाही। पेण तालुक्यातील कासूपासून अगदी इंदापूरपर्यंत प्रवास करताना प्रवाशांच्या नाकी नऊ यायचे, मात्र आता हे खड्डे भरले जात असल्याने प्रवासी समाधान व्यक्त करीत आहे। कामाच्या बाबतीत विचार केला असता पेण बस स्थानकाचे काम गेली अनेक वर्ष रखडलेले होते, मात्र रामेश्वर कन्स्ट्रक्शनने अवघ्या आठवडाभरात हे काम एवढ्या चांगल्या प्रतीचे केले आहे की या मुंबई गोवा महामार्गाचे काम देखील त्यांनाच दिले आहे। तर वर्ष ते दीड वर्षात हे काम ते चांगल्या पद्धतीने पूर्ण करून प्रवाशांना सुखकर प्रवास करता येईल असे प्रवासी संकेत पाटील यांनी सांगितले आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पेण प्रतिनिधी प्रदीप मोकल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.